नमस्कार. शिक्षण वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खूप मोठं खरं तर ऐतिहासिक पाऊल उचललंय. बघा, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीतले गैरप्रकार, बोगस नियुक्त्या, कागदपत्रांमधली फेरफार या गोष्टींनी आपल्या शिक्षण व्यवस्थेला अक्षरशः पोखरून काढलंय. आणि यालाच कुठेतरी थांबवण्यासाठी आता जबाबदारीची तलवार फक्त कर्मचाऱ्यांवर नाही तर थेट संस्था चालकांवर म्हणजे मॅनेजमेंटवर टांगण्याचा निर्णय घेतलाय. चला तर या मोठ्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयाचा प्रत्येक पैलू आपण सविस्तरपणे समजून घेऊया. मी ॲडमिन आणि पुढे जाण्याआधी असेच महत्त्वाचे आणि अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बरं, तर ह्या निर्णयाचा मूळ आधार काय आहे? तो आहे 30 जानेवारी 2026चा शासन निर्णय, ज्याला आपण सोप्या भाषेत GR म्हणतो. आणि हा फक्त एक कागदी आदेश नाहीये, तर शिक्षण क्षेत्रात जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेतला हा एक खूप मोठा बदल आहे. म्हणजे काय, तर खासगी अनुदानित शाळांमध्ये भरती करताना काहीही गडबड झाली, म्हणजे काही अनियमितता, बोगसगिरी किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचं सिद्ध झालं, तर त्याची फायनल जबाबदारी आता फक्त कर्मचारी किंवा प्रस्ताव तपासणाऱ्या अधिकाऱ्याची नसेल, ती थेट असेल त्या कर्मचाऱ्याला नेमणाऱ्या संस्था चालकांवर. आणि हा बदल महत्त्वाचा काय, कारण आतापर्यंत कर्ता वेगळा आणि भोगता वेगळा अशी स्थिती होती, पण आता तसंच चालणार नाही. पण एक प्रश्न मनात येतोच की शासनाला अचानक इतका कठोर निर्णय घेण्याची गरज का बरं पडली असेल? यामागे नक्की काय कारणं आहेत? बघा, प्रत्येक मोठ्या निर्णयामागे एक पार्श्वभूमी असते, एक इतिहास असतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन बघावं लागेल की आत्तापर्यंतची सिस्टीम कशी होती आणि त्यात नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या. आता हे बघा, असं अजिबात नाहीये की भरती प्रक्रियेसाठी आधी नियम नव्हते. 2012 मध्ये खासगी शाळांच्या भरतीसाठी गाईडलाईन्स आल्या, 2017 मध्ये वैयक्तिक मान्यतेच्या सूचना बदलल्या आणि 2022 मध्ये शालार्थ प्रणालीसाठी एक ठरलेली कार्यपद्धती आली. म्हणजे नियम होते, प्रक्रिया होती, सगळं होतं. पण तरीही या सगळ्यामध्ये एक खूप मोठी मूलभूत त्रुटी होती. आणि ती त्रुटी होती जबाबदारी निश्चित करण्याची. नियम तर प्रक्रियेबद्दल सांगायचे, पण जर ती प्रक्रिया चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे केली गेली तर मग त्याचा मूळ सूत्रधार कोण हे ठरवण्यात आपली यंत्रणा कुठेतरी कमी पडत होती. आणि बरोबर हीच त्रुटी आपल्याला मूळ समस्येपर्यंत घेऊन जाते. आणि ती समस्या आहे कारवाईच्या असमतोलाची. म्हणजे काय, तर चूक करणारा मोकळा सुटतो आणि त्या चुकीचे परिणाम भोगणाऱ्यांवर मात्र कारवाई होते. हा एक असा विरोधाभास होता ज्यामुळे गैरप्रकारांना एक प्रकारे प्रोत्साहनच मिळत होतं. आणि नेमकी हीच गंभीर समस्या सोडवण्यासाठी हा नवीन GR आणला गेलाय. बघा, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली काय सांगते? ती स्पष्ट सांगते की कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी व्यवस्थापनच हेच नियुक्ती प्राधिकरण आहे, म्हणजे अपॉइंटिंग ऑथॉरिटी. याचा सरळ अर्थ काय होतो की नियुक्तीचा अंतिम अधिकार आणि जबाबदारी ही मॅनेजमेंटची आहे. पण प्रत्यक्षात काय व्हायचं, जेव्हा एखादा गैरप्रकार उघडवायचा तेव्हा कारवाईचा सगळा भार यायचा तो प्रस्ताव सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि तो तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर. आणि ज्या मॅनेजमेंटने ती बोगस नियुक्ती केली ते मात्र यातून अगदी सही सलामत सुटून जायचे. साहजिकच यामुळे शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणीच होत नव्हती. शासनाच्या असं लक्षात आलं की काही शिक्षण संस्था मुद्दामून 3 प्रकारचे गैरप्रकार करत आहेत. पहिला म्हणजे कागदपत्रांमध्ये फेरफार करणे. उदाहरणार्थ, अनुभवाचा खोटा दाखला जोडायचा किंवा पात्रतेसाठी गुणपत्रिकेतच बदल करायचा. दुसरा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक चुकीची माहिती द्यायची, म्हणजे शाळेत जागा कमी आहेत पण जास्त दाखवून भरती करायची. आणि तिसरा प्रकार, आवश्यक माहिती दाबून ठेवायची, जसं की एखादा कर्मचारी आधीच दुसरीकडे कामाला आहे हे लपवून ठेवायचं. आता या सगळ्या गैरप्रकारांमुळे होतं काय, तर जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय होतो आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता धोक्यात येते. तर या गंभीर समस्येवर एक ठोस आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने आता एक नवीन आणि अधिक कडक अशी त्रिसूत्री पडताळणी प्रक्रिया कंपल्सरी केली आहे. ही एक प्रकारे 3 लेअर सिक्युरिटी चेक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येक वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाला यातून जावंच लागेल. या प्रक्रियेमुळे फक्त कागदपत्र नाहीत तर त्याच्या पलीकडे जाऊन सत्याची पडताळणी होईल. तर मग ही त्रिसूत्री नेमकी आहे तरी काय? या 3 खूप महत्त्वाचे आणि अनिवार्य टप्पे आहेत. पहिला टप्पा, प्रशासकीय नोंदणींची सखोल तपासणी, म्हणजे नियुक्ती कायदेशीर आहे की नाही हे तपासलं जाईल. दुसरा टप्पा, उपस्थिती आणि नोंदवह्यांची पडताळणी, म्हणजे नियुक्ती फक्त कागदावर आहे की ती व्यक्ती खरंच कामावर आहे हे बघितलं जाईल. आणि तिसरा टप्पा, नियमांचं पालन झालंय की नाही याची खात्री करणं. चला आता हे 3ही टप्पे जरा सविस्तरपणे बघूया. पडताळणीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रशासकीय नोंदी.
यामध्ये जे सक्षम अधिकारी असतील ते 3 मुख्य कागदपत्रांची अक्षरशः चिरफाड करतील. पहिलं, संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीबद्दल संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीनं केलेला ठराव. दुसरं, संस्थेनं रीतसर दिलेला अपॉइंटमेंट लेटर. आणि तिसरं, त्या कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष कामावर हजर झाल्याचा जॉइनिंग रिपोर्ट. ही 3 कागदपत्र म्हणजे नियुक्तीच्या कायदेशीर प्रक्रियेचा कणा आहेत आणि यातली एकही गोष्ट जरी संशयास्पद वाटली तरी पुढची सगळी प्रक्रिया थांबवली जाऊ शकते. आता दुसरा टप्पा हा आणखी महत्वाचा आहे, कारण तो कागदावरून आपल्याला जमिनीवर घेऊन येतो. यात फक्त डॉक्युमेंट्स नाहीत तर प्रत्यक्ष पुरावे तपासले जाणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्याचा शाळेतला हजेरीपट म्हणजे आपलं डेली अटेंडन्स रजिस्टर तपासलं जाईल आणि त्यासोबतच संस्थेच्या आणि शिक्षण विभागाच्या ऑफिसमधल्या आवक-जावक नोंदवहीतील नोंदींची पुन्हा एकदा पडताळणी होईल. आता ही आवक-जावक नोंदवही म्हणजे काय, तर संस्थेकडून आलेलं प्रत्येक पत्र आणि ऑफिसमधनं संस्थेकडे गेलेलं प्रत्येक पत्र याची तारीख आणि नंबरसहित केलेली नोंद. यामुळे हे लगेच स्पष्ट होईल की नियुक्तीचा पत्रव्यवहार खरंच झाला होता की नंतर कागदपत्र तयार केली गेली. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे नियमांचं पालन. यामध्ये अधिकारी हे पक्क करतील की ज्यावेळी ही भरती झाली त्यावेळचे सगळे सरकारी आदेश, आरक्षणाचे नियम, पात्रतेचे निकष आणि भरती प्रक्रियेचे नियम यांचं तंतोतंत पालन झाले की नाही. उदाहरणार्थ, भरतीसाठी जाहिरात देणं कंपल्सरी होतं का, मग ती दिली होती का, आरक्षणाच्या नियमांचं पालन झालंय का, अशा सगळ्या गोष्टींची अगदी काटेकोरपणे तपासणी होईल. या त्रिसूत्रीमुळे भरती प्रक्रियेत कोणतीही चूक राहणार नाही याची खात्री केली जाणार आहे. तर आत्तापर्यंत आपण समस्या बघितली आणि त्यावरचा उपायही पाहिला. पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे वळतोय. समजा या त्रिसूत्री पडताळणीमध्ये काहीतरी गडबड सापडली तर मग कारवाई काय होणार? आणि इथेच शासनाने सर्वात मोठा आणि धाडसी बदल केलाय, जो या संपूर्ण धोरणाला त्याची खरी ताकद देतो. तर कळीचा मुद्दा हा आहे की आता शिक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये काहीही गडबड आढळली तर जबाबदारी फक्त त्या कर्मचाऱ्यावर टाकली जाणार नाहीये. नाही, आता थेट संबंधित खाजगी व्यवस्थापनावर म्हणजे मॅनेजमेंटवर दंडात्मक कारवाई होईल. बनावट कागदपत्र तयार करणं किंवा ती सादर करून सरकारची फसवणूक करणं हा आता एक गंभीर गुन्हा मानला जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नियुक्ती देणाऱ्या प्राधिकरणावर म्हणजे संस्था चालकांवर निश्चित केली जाईल. आणि ही कारवाई किती गंभीर असेल हे समजून घ्या. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या किंवा या गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आणि संस्थेवर दखलपात्र गुन्हा म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्स दाखल केला जाईल. आता दखलपात्र गुन्हा म्हणजे काय, तर असा गुन्हा ज्यात पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचे आणि तपास सुरू करण्याचे अधिकार मिळतात. यासाठी भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS आणि इतर संबंधित कायद्यांनुसार FIR नोंदवणं बंधनकारक केलंय. याचा सरळ अर्थ हाच की आता हे प्रकरण फक्त विभागीय चौकशीपुरतं मर्यादित राहणार नाही, तर ही थेट फौजदारी कारवाई असेल. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढायचा आणि ज्यांना याबद्दलची अधिकृत मूळ माहिती हवी असेल ती त्यांना कुठे मिळेल? चला आता ते पाहूया. या संपूर्ण शासन निर्णयाचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे, आता केवळ कर्मचारी नाही तर संस्था चालकही जबाबदार. हे एकच वाक्य शिक्षण क्षेत्रातल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एक खूप मोठं शस्त्र ठरू शकतं. कारण बघा, जेव्हा मूळ सूत्रधारालाच जबाबदार धरलं जातं तेव्हाच व्यवस्थेत खऱ्या अर्थाने सुधारणा होते. आणि ही जबाबदारी निश्चित झाल्यामुळे गैरप्रकारांना मोठा आळा बसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच. शासनाने उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे, गरजेचं आहे. पण विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की या नवीन धोरणामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत खरोखरच पारदर्शकता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचा, या धोरणाची अंमलबजावणी तितक्याच प्रभावीपणे आणि निष्पक्षपातीपणे होईल का? आपल्याला काय वाटतं, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये इतकंच. ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या शिक्षण वार्ता ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.